नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे अर्थात TET 2026 साठी मित्रांनो आपण आज जे की मराठी व्याकरण प्लस परिसर अभ्यास ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, तर या आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे जे की मित्रांनो बघा परीक्षेमधल्या मराठी व्याकरणचे 30 प्लस परिसर अभ्यासचे 30 बघा जे की मित्रांनो असे 60 पैकी 60 गुण या ठिकाणी मित्रांनो पक्केच होणार आहेत। या ठिकाणी मी बघा मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देत आहे की बघा मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत तुमचे जवळपास मराठीचे 30 आणि परिसर अभ्यास 30 अशी बघा टोटल 60 पैकी 60 गुण या ठिकाणी फिक्स होणार आहेत। म्हणून मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ आहे भाग या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही आत्ताच जी ठिकाणी सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। ओके, प्रश्न पहिला, गोल्या घुबड हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे या प्रकारचा प्रश्न आहे। तर मित्रांनो बघा, गोल्या घुबड हे बघा जे टोपण नाव आहे मित्रांनो हे बघा जे की क्रमांक विष्णुशास्त्री चिपळूणकर मित्रांनो यांचं आहे। ओके, पुढचा प्रश्न, एक मिनिट, बोले तैसा चाले त्याची वंदना पावले। मित्रांनो बघा, बोले तैसा चाले त्याची वंदना पावले या ओवी कोणाच्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ओवी कोणाच्या आहेत? तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक मित्रांनो ब बघा संत तुकाराम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणते आदत स्वर आहेत? तर मित्रांनो बघा, खालीलपैकी यापैकी कोणते आदत स्वर आहेत? तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक क, ए आणि अ हे दोन बघा जे की मित्रांनो आदत्त स्वर आहेत। आता आदत्त स्वर म्हणजे काय, तर मित्रांनो बघा जे की दत्तक घेतलेले स्वर म्हणजे बघा जे की आदत्त स्वर। जसं की मित्रांनो बघा इंग्रजी भाषेतून आपण ए आणि अ हे जे दोन स्वर आहेत मित्रांनो बघा जे की आपल्या मराठी वर्णामध्ये घेतलेले आहेत। ओके, जे की क्रमांक बघा मित्रांनो आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढे, ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर मित्रांनो बघा, ळ हा जो वर्ण आहे हा बघा जे की क्रमांक ड मूर्धन्य मित्रांनो बघा जी की या प्रकारातला आहे। ओके, पुन्हा परीक्षा, आता परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्य आहे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा। तर मित्रांनो बघा, हे या सर्वनामाचा बघा जे की आपल्याला प्रकार विचारत तर बघा जे की मित्रांनो हे या सर्वनामाचा प्रकार हा बघा जे की क्रमांक दर्शक सर्वनाम असा आहे। ओके, आता बघा जे की स्पष्टीकरण खाली दिलं आहे, जसं की दर्शक सर्वनाम, आता जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात। जसं की उदाहरणार्थ हा, ही, हे, ह्या, ही आणि तो, ती, त्या, ती बघा। ओके, हे बघा जे की सर्वनाम मित्रांनो बघा संपूर्ण जे की दर्शक सर्वनाम आहेत। ओके, पुढे, जा, ये, उठ, बस बघा मित्रांनो, जा, ये, उठ, बस या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदाला काय म्हणतात? तर मित्रांनो बघा, या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदाला जे की क्रमांक ब सिद्ध क्रियापद असं मित्रांनो बघा जे या ठिकाणी म्हटलं जातं। मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नाचं परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे व 100 बघा जे की परीक्षेमध्ये येतील या स्वरूपाची आहेत। म्हणून लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घ्या। ओके, आता याच्यासोबत मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या अगोदर देखील जवळपास आपल्या बघा जे की मित्रांनो या TET एक्झाम 2026 साठी मित्रांनो जवळपास या आपल्या चॅनलवर बघा जी आम्ही एक 30 प्लस बघा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि या 30 प्लस व्हिडिओची बघा जी की मोठी प्लेलिस्ट बघा जी की मित्रांनो तयार करून बघा या आपल्या व्हिडिओच्या खाली बायोमध्ये बघा जी की आपल्या प्लेलिस्टची मित्रांनो लिंक आम्ही बघा जी की तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। म्हणून मित्रांनो बघा हा व्हिडिओ पहिल्या मित्रांनो जा बायोमध्ये आणि बघा बायोमधल्या बघा जी की प्लेलिस्टवरच्या मित्रांनो लिंकवर क्लिक करा आणि मागले जे मित्रांनो बघा आपले 30 प्लस बघा जी की व्हिडिओ आहेत ते संपूर्ण बघून घ्या। आणि मित्रांनो बघा तुमचा जो बघा जी की परीक्षेचा अभ्यासक्रम आहे मित्रांनो स्लॅबस बघा जी की तुमच्या ठिकाणी परफेक्टपणे बघा जी की तुम्ही पूर्ण करून घ्या। ओके, पुढचा प्रश्न, जा, ये, उठ, बस। ओके, हे आताच झालं। पुढे आता, राणी झाडाला पाणी घालत होती। आता मित्रांनो बघा, राणी झाडाला पाणी घालत होती या वाक्यातील काळ ओळखा। तर मित्रांनो बघा या वाक्यातला काळ हा बघा जी की क्रमांक अपूर्ण भूतकाळ का, तर मित्रांनो बघा त होती, घालत आहे किंवा आता घालत आहे जर म्हटलं तर अपूर्ण वर्तमान काळ होतं आणि या ठिकाणी काय म्हटलं की तर घालत होती म्हणजे बघा बघा जी या ठिकाणी क्रिया मित्रांनो झाडाला पाणी घालण्याची क्रिया ही पूर्ण झाली नव्हती, जी की अपूर्ण होती। म्हणून मित्रांनो जी की क्रमांक अपूर्ण भूतकाळ बघा जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, पुढे
आता दुरून बाहेरून समोरून मित्रांनो, दुरून बाहेरून समोरून ही कोणत्या प्रकारच्या शब्दयोगी अव्यय आहेत? तर मित्रांनो बघा, हे बघा जे की क्रमांक ड बघा जे की क्रिया विशेषण मित्रांनो बघा जे की साधित या प्रकारचे जे की मित्रांनो बघा अव्यय आहेत. ओके. पुढे आता ताळा. ताळा हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे? तर मित्रांनो बघा, ताळा हा जो शब्द आहे हा बघा जे की आपला मराठी भाषेमध्ये तेलुगू जे की क्रमांक या ठिकाणी जे की तेलुगू भाषेतून बघा मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. ओके. जे की क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे 1 मिनिट. आता विमानांचा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द सुचवा. मित्रांनो बघा, विमानांचा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द हा बघा जी की क्रमांक ब ताफा या ठिकाणी हा आहे. पुढे आता मित्रांनो, जर तुम्हाला TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी बघा पास करायची असेल तर पास करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपवर बघा हे पे केलेली स्क्रीनशॉट बघा जी केली शेअर करायची आहे. शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो. बघा आता बघा जवळपास आजपासून जे की बघा 24व्या दिवशी मित्रांनो बघा तुमच्या ठिकाणी एक्झाम आहे आणि जर वेळेचा विचार केला तर खूपच कमी वेळ आहे आणि जर समजा तुम्हाला कमीत कमी वेळेत जर ठिकाणी जास्तीत जास्त मित्रांनो स्टडी म्हणजे अभ्यास करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो आपला हा जो महाठोकळा आहे बघा जी की तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो. वेळ खूप कमी आहे. दिवस बघा शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत. म्हणून 150 रुपये जर सध्याच्या घडीचा विचार केला तर खूप कमी रक्कम आहे. म्हणून मित्रांनो बघा लगेच फोनपे उघडा आणि मित्रांनो हे 150 रुपये नंबरवर पे करून लगेच नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करा आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि नवी वळण द्या. ओके. पुढे 1 मिनिट. आता बघा, ग्रंथात मागावून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा. तर ग्रंथात मागावून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा योग्य शब्द हा बघा जी की क्रमांक प्रक्षिप्त असा आहे. पुढे गंगेत घोडे न्हाणे. मित्रांनो, गंगेत घोडे न्हाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर तो म्हणजे जी की क्रमांक ब योजलेले काम कसे बसे पार पडणे. मित्रांनो बघा जी की याचा असा ठिकाणी अर्थ होतो. पुढे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य. मित्रांनो, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थाकाठी अचूक म्हण आपल्याला बघा जी की ओळखायची आहे. तर या अर्थाकाठी मित्रांनो बघा अचूक म्हण हे बघा जी की क्रमांक गुरुची विद्या गुरुलाच फळली बघा जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर बघा होणार आहे. ओके. पुढे आता स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो बघा जाड, विसंग, स्कूल हे तीनही नाहीत म्हणजे जवळपास बघा जी की क्रमांक ड कृषी या ठिकाणी बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके. बघा पुढे आता खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द निवडा. तर मित्रांनो खोंड या शब्दाचा जो मित्रांनो बघा विरुद्धलिंगी शब्द आहे तो बघा जी की क्रमांक कालवड हा आहे. ओके. पुढे वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो बघा वल्लरी हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द हा बघा जी की क्रमांक ब लता हा आहे. ओके. पुढे आता शुद्ध शब्द ओळखा. निलिमा, 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 निलिमा. आता बघा मित्रांनो यापैकी कोणता निलिमा हा शब्द शुद्ध शब्द आहे? तर तो म्हणजे जी की क्रमांक क जी की निलिमा न ला दुसरी विलांटी आणि ल ला पहिली विलांटी आणि म ला काना मा. निलिमा बघा जी की मित्रांनो या स्वरूपात आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. ओके. आता अशा प्रकारचं मित्रांनो बघा तुम्हाला उत्तर तेव्हा शोधता येतं जेव्हा तुमचं वाचन आणि लेखन बघा जी की मित्रांनो एकदम पक्क असतं तेव्हाच बघा जी की ठिकाणी प्रश्नाचं आन्सर बघा जी या प्रकारचे तुम्हाला योग्य प्रकारे शोधता येत नाही तर शोधता येणार नाही. ओके. म्हणून वाचन आणि मित्रांनो लेखन बघा जी तुमच्या ठिकाणी पक्कच असणं महत्त्वाचं आहे. ओके. कारण तुम्ही बघा जी की मित्रांनो येणारे भावी शिक्षक आहेत म्हणून तुमचं वाचन आणि लेखन बघा जी की मित्रांनो 100% पक्क असणं बघा जी की गरजेचं आहे. ओके. पुढे खालीलपैकी कोणते चिन्ह मानवी भावना व्यक्त करते? आता बघा मित्रांनो यापैकी कोणतं चिन्ह हे बघा जी की मानवी भावना व्यक्त करते तर ते म्हणजे जी की बघा क्रमांक ड अवतरण चिन्ह हे मित्रांनो बघा जी की मानवी भावना बघा जी की मित्रांनो व्यक्त करण्याचं जी की एक चिन्ह आहे. ओके. जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे 19वा काय म्हणतो?
पुढील वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा. विजेची टंचाई आहे, भारनियमन करावे लागते. आता मित्रांनो बघा याचं संयुक्त वाक्य हे बघा जे की क्रमांक अ आहे. विजेची टंचाई आहे म्हणून भारनियमन करावे लागते. आता बघा जी की याचं स्पष्टीकरण मी खाली नोट केलेलं आहे. जसं की दोन किंवा अधिक केवळ वाक्य आणि व अथवा किंवा म्हणून पण परंतु परी असे इतका एवढा सबब यांसारख्या प्रधान सूचक उभयानं अव्ययाने जोडली तर संयुक्त वाक्य बनतात, जे की मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. आता जे की मित्रांनो बघा याचं जे की तुम्ही स्पष्टीकरण देखील लिहून घेऊ शकता. ओके. समजा जर कोणत्याही दोन वाक्यांमध्ये जर यापैकी कोणताही जर एखादा शब्द आला तर तो मित्रांनो बघा जी की वाक्य बघा जी की संयुक्त वाक्य असतं. एक लक्षात ठेवून घ्या. ओके. ट्रिकनुसार बघा जी की लक्षात ठेवून घ्या. पुढील समासाचा विग्रह करा. निळखंड बघा मित्रांनो या समासाचा विग्रह हा बघा जी की क्रमांक ब निळा आहे खंड ज्याचा असा तो बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जे की क्रमांक ब निळा आहे कंठ ज्याचा असा तो बघा जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. आता पुढचा प्रश्न बघा. तर बघा आता 21वा काय म्हणतो, त्रिभुवन पंचपाळी नवरत्न ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. मित्रांनो त्रिभुवन पंचपाळी व नवरत्न ही बघा तीनही जे मित्रांनो आहेत हे बघा जी की क्रमांक अ द्विगु मित्रांनो बघा जी की या समासाची उदाहरणं आहेत. ओके. पुढे समोरचा प्रश्न. आता आरती प्रभू यांचे मूळ नाव काय आहे. मित्रांनो बघा आरती प्रभू यांचं मूळ नाव हे बघा जी की क्रमांक ब चिंतामण त्र्यंबक खानोलकर असं आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढे युनिसेफ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा युनिसेफ दिवस हा बघा जे की क्रमांक क जे की 11 डिसेंबर या दिवशी जे की ठिकाणी साजरा केला जातो. पुढे लक्ष्मण माने यांच्याशी खालीलपैकी कोणती कादंबरी निगडित नाही. तर उपरा पालावरचं जग, भटक्यांचे भारुडकी, कापूस काळ यापैकी मित्रांनो बघा ही जी क्रमांक ड कापूस काळ ही मित्रांनो कादंबरी आहे ही बघा जी की यांच्याशी निगडित नाही म्हणजे यांनी लिहिलेली नाही. ओके. जर याला सोडलं अ ब आणि क या तीनही बघा जी की कादंबऱ्या मित्रांनो लक्ष्मण यांनी लिहिलेल्या आहेत. ओके. या ठिकाणी बघा जी की क्रमांक ड कापूस काळ आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे विक्रम साराभाई स्पेस सेंटर म्हणजे VSSCचे मुख्य कार्य काय आहे. तर मित्रांनो बघा विक्रम साराभाई स्पेस सेंटरचं मुख्य कार्य हे बघा जी की क्रमांक अ प्रक्षेपण वाहनांचे डिझाईन व विकास हे बघा जी की मित्रांनो त्यांचं बघा जी की ठिकाणी मुख्य कार्य आहे. पुढे सवाई मानसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे. तर सवाई मानसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बघा जी की क्रमांक ब जयपूर या ठिकाणी आहे. पुढे लसिका पेशीच्या बघा मित्रांनो लसिका पेशीच्या कर्करोगाला काय म्हणतात. तर बघा लसिका पेशीच्या कर्करोगाला हे बघा जे की लिम्फोमा असं म्हटलं जातं. ओके. लिम्फोमा जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे खालीलपैकी कोणती बघा जीवनसत्व मेदात विरघळतात. तर मित्रांनो बघा आता यापैकी कोणती जीवनसत्व ही बघा मेदामध्ये विरघळणारी आहेत. तर ती म्हणजे जे की क्रमांक ड अ इ के आणि ड ही जी मित्रांनो बघा 4 जीवनसत्व आहेत ही बघा जी की मित्रांनो मेदामध्ये बघा जी की विरघळणारी जीवनसत्व आहेत. म्हणजे जे की क्रमांक ड बघा आपल्या प्रश्नाचं बघा जे की जवळपास उत्तर असणार आहे. पुढे आता शेंगावरील वनस्पतींच्या मुळाशी सहजीवन पद्धतीने नायट्रोजनचे स्थितीकरण करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो. शेंगावरील वनस्पतीच्या मित्रांनो मुळाशी सहजीवन पद्धतीने नायट्रोजनचे स्थितीकरण करण्यासाठी बघा जी की यावर क्रमांक अ रायबोजियमचा मित्रांनो बघा जी की या रायबोजियम या जीवाणूचा जे की वापर केला जातो. म्हणजे जे की क्रमांक अ मित्रांनो रायझोबियम आहे बघा. रायझोबियम आपल्या प्रश्नाचं बघा जी ठिकाणी उत्तर आहे. रायबोजियम नाही. ओके. बघा जी की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की रायझोबियम. ओके. लक्षात ठेवा रायबोजियम नाही. पुढे पाव व केक फुगविण्यासाठी कशाचा वापर केला जातो. तर मित्रांनो बघा पाव आणि केक फुगवण्यासाठी बघा जी की क्रमांक ब यीस्ट या बघा जी की पदार्थाचा ठिकाणी वापर केला जातो. पुढे झुरळाचे हृदय किती कप्प्याचे असते. तर मित्रांनो बघा झुरळाचं हृदय बघा जी की 13 कप्प्याचं असतं. तर मानवी हृदय मित्रांनो बघा किती कप्प्याचं असतं बघा जी की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके. याच्यासोबत पुढे कृषीविषयक पहिली जनुकीय परिवर्तित वनस्पती कोणती आहे. मित्रांनो बघा कृषीविषयक पहिली जनुकीय परिवर्तित वनस्पती बघा जी की क्रमांक ब टोमॅटो ही आहे. पुढे
वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कधीपासून झाली? तर मित्रांनो बघा, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी बघा जी की 1 जुलै 2017 पासून मित्रांनो बघा जी की झालेली आहे. म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो क बघा आपल्या प्रश्नासाठी काही उत्तर असणार आहे. ओके, जे की क्रमांक बघा लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आता बघा, जपानच्या अंतराळ संस्थेचे नाव काय आहे? मित्रांनो बघा, जपानच्या अंतराळ संस्थेचं नाव हे बघा जे की क्रमांक ड जाक्सा हे आहे. आणि नासा मित्रांनो अमेरिकेच्या अंतराळ संस्थेचं नाव, इस्रो आपल्या भारताच्या अंतराळ संस्थेचं नाव, आणि रॉस कॉस्मॉस हे बघा जे की रशिया या देशाचा मित्रांनो बघा जे की अंतराळ संस्थेचं नाव आहे. लक्षात ठेवा. तर बघा जे की मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जपानच्या अंतराळ संस्थेचं नाव हे बघा जे की क्रमांक ड जाक्सा या ठिकाणी असणार आहे. पुढे, तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प अमेरिकेच्या मदतीने कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर मित्रांनो बघा, तारापूर हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे हा अमेरिकेच्या मदतीने बघा जी की क्रमांक 1969 या वर्षी बघा जी की सुरू करण्यात आला होता. पुढे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो बघा, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प हा बघा जी की बोर हा आहे मित्रांनो, जो की बघा आपल्या महाराष्ट्रातील वर्धा या जिल्ह्यात बघा जी की स्थित आहे. ओके, आता बघा याच्यासोबत आपल्या भारतातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर तो म्हणजे बघा जी की नागार्जुन सागर हा आहे. ओके, जे की तेलंगणा मित्रांनो या राज्यामध्ये आहे. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जी की क्रमांक बोर बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर जे की करेक्ट आन्सर होणार आहे. तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर तो म्हणजे बघा जी की बोर. ओके, पुढे, पश्चिमी वाऱ्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो बघा, पश्चिमी वाऱ्यांना बघा जे की क्रमांक क जे की प्रतिव्यापारी वारे वा प्रतिव्यापारी वारे या नावानं बघा जे की मित्रांनो ठिकाणी ओळखलं जातं. आता 38वा, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन केले आहे किंवा कोठे स्थापन केले गेले? तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक ड नाशिक आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. आता, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणी केली? मित्रांनो बघा, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन बघा जी की काँग्रेसची स्थापना ही बघा जी की क्रमांक वल्लभभाई पटेल यांनी केली होती. म्हणजे जी की बघा क्रमांक या ठिकाणी वल्लभभाई पटेल आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की करेक्ट आन्सर असणार आहे. तर इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना बघा जी की वल्लभभाई पटेल यांनी मित्रांनो केली होती. ओके, जे की वल्लभभाई पटेल लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कोठे झाला? तर मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म हा बघा जी की क्रमांक शिरवली या ठिकाणी झाला होता. ओके, जे की क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, ही होती आपली आजची मोस्ट बघा जी की IMP या स्वरूपाची TET एक्झाम 2026च्या संदर्भातले मित्रांनो बघा जी की मोस्ट PYQ या स्वरूपाची प्रश्नसंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आता बघा आपला मित्रांनो व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनल अजूनही या ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.